नमस्कार YouTube फॅमिली. फायनली आपली जर्नी कंप्लीट झाली आहे. नमस्कार YouTube फॅमिली. मी विशाल माने आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल. आज दत्त जयंती निमित्त स्पेशल मी आलो आहे गांगनापूर रोडला. श्री गांगनापूर दत्त जयंती साजरी करण्यासाठी तुम्ही सुद्धा करा माझ्यासोबत. स्टेशन भरपूर आहे, दादा एक सोबत आहेत माझे. हे पाहू शकता सगळी गर्दी. बसचा संप चालू आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी इकडे. एक टमटम आली या, टमटम पूर्ण भरली या. समोर त्यांचं बस स्टँड, समोर हा सूर्य. तर फायनली 1 तास थांबून गाडी भेटली. ती पण खूप भरली होती, तर अगोदर जाऊन नंबर लावा लागला. माझ्यासोबत हे दादा आणि त्यांचे एक रिलेटिव्ह होते. गाडीमध्ये बसलो. गाडी हा एकदम फुल सुसाट पळत होता. खूप भीती पण वाटत होती आणि लांब पण होतं, रूट पण खूप होता, चेकिंग पण भरपूर होती. मजा देखील भरपूर आली, कारण ज्या वेने हा दादा गाडी पळत होता अत्यंत भारी वाटत होतं. इथं एंटर केलं. ही गांगनापूरची कमान. थोडंच पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या लागल्यात. एवढं ट्रॅफिक, कारण दत्त जयंती आहे आणि पार्किंग स्लॉट खूप भरपूर गर्दी होती. त्याच्यानंतर संगम नदीला जाण्यासाठी एक छोटी टमटम घेतली, त्याच्यामध्ये मी बसलो. आणि बघा कसं वाटतंय, भारी वाटतंय का नाही. तर 10 रुपये घेतले त्याने आम्हाला पर पर्सन. संगम नदीच्या इकडे सोडतो. त्याच्यात थोडी मजा करत सगळेजण आनंद घेत होते, कारण खूप खुशी आनंद होता, कारण दत्त जयंती होती. त्याच्यानंतर इकडे आलो. बाय रोडने पुढचा प्रवास होता. त्यानंतर इकडं एक मारुती रायाचं मोठी मूर्ती आहे, जय बजरंगबली. तर तिकडे देखील जाऊन दर्शन घेतलं. गर्दी भरपूर होती. त्यानंतर ही संगम नदीची कमान. इथून आतमध्ये आपण आत आल्यावर तिकडे मंदिर लागतं. आणि गर्दी तुम्ही पाहूनच तुम्ही इमॅजिन केलं असेल की त्या दिवशी किती, म्हणजे ज्या दिवशी मी होतो इकडे त्या दिवशी अत्यंत गर्दी होती. खूप साऱ्या गोष्टी बघाव्या लागल्या आणि खूप साऱ्या गोष्टीचा आनंद देखील घेतला. आणि आता हे समोर दिसतंय, इकडून आपण प्रवेश करतो संगम नदीमध्ये. आतमध्ये देखील एक मंदिर आहे, त्याचं देखील तुम्हाला मी दर्शन घडवतो, दाखवतो. हे बघा, हा पाहू शकतात, हे मंदिर आहे. आणि श्री वल्लभ दिगंबर दत्तगुरू यांचं मंदिर आहे इथे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्याच्यासाठी थोडं बाहेरचं दृश्य. इकडे खूप साऱ्या प्रकाराचे रुद्राक्ष आपल्याला पाहायला भेटतील. या साईडला देखील खूप साऱ्या गोष्टी आहेत. हे मंदिराचं बाहेर येण्याचा मार्ग आहे. मंदिराचा जो परिसर आहे, मंदिराच्या आतून जो रस्ता एंटर होतो, तिची समोरची रांग दिसते तुम्हाला. इथे एक छोटंसं दत्त मंदिर आहे, जिथे सर्वजण दर्शन घेत आहेत. शिवलिंग आहे. हे बघा, ही जी समोरची रांग आहे, ही समोरून जाते आतमध्ये मंदिराकडे. हे पोचलो संगम नदीला. आता संगम नदीमध्ये जाऊ, तिकडे आंघोळ करू, मग पारायण करायला जायचं. दादा वाचणार आहेत त्यांच्यासोबत. चला. बोटीने कुठे जातात ते आंघोळ करायला जाते दादा तिकडे बाजूला. ते लोक आंघोळ करायला जावं लागले तिकडे. हा, ते काय भीमा बी मिळत नाही, चंद्रभागा बी मिळत नाही, दोन्ही. श्री दत्त मंदिर प्रकटणे श्री दत्त भक्तरे. तर आम्ही खालती आलो. खालती आल्याच्या नंतर इकडे कपडे चेंज करण्यासाठी अशी कोणतीच व्यवस्था नाही आहे. त्यासाठी इकडेच कपडे चेंज केले आणि कपडे चेंज करून समोरच आपली संगम नदी आहे, इकडे जाऊन आपण करूया आंघोळ. आंघोळ केल्याच्या नंतर समोर पारायण आपल्याला मंदिर दिसते, तिकडे जाऊन पारायण करायचं आहे. चला. मन प्रसन्न झाले आज माझे. श्री संगमनेरच्या नदीमध्ये मी मारली डुबकी.
दत्त जयंतीनिमित्त झालं माझं दर्शन. आता जाणार आहे मंदिराकडे. इकडचं दर्शन चालू. ही एक परंपरा आहे. आपण जेव्हा संगम नदीमध्ये येतो तर एक वाटी असते, त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुलं आणि एक वात असते. तिला पेटून आपलं मनामध्ये जे असेल आपण ते बोलून ते सोडू शकतो. ती मी प्रथा पार केली आहे आणि माझं जे मी सोडलेला दिवा तो चालला तिकडे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. तर चला, खालती आंघोळ झाली. दादा पारायण वाचायला बसले आहेत. तवरत मी म्हटलं की बाकीचं मी शूट घेतो. तर आता जिकडे आहे हे पारायणची जागा आहे. इथे सगळेजण पारायण करतात, दत्त महाराजांना स्मरण करतात. एक मंदिराच्या आतमध्ये होतं. मंदिराच्या आतमध्ये एक वटवृक्ष आहे. तिकडे श्री दत्त महाराज बसायचे. तिकडे देखील दर्शन घेणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मी इकडचं दाखवतो आहे. हा जो सगळा परिसर बघताय, इकडे सगळे पारायण करत आहेत. आतमध्ये देखील चालू आहे. आतमध्ये आरती देखील चालू आहे. मी म्हटलं की पहिले तुम्हाला बाहेरचं दाखवतो, तुम्ही सगळं बाहेरचं बघून घ्या. आज दत्त जयंती असल्यामुळे मी पुन्हा सांगतो आहे, गर्दी भरपूर आहे आणि जे दर्शन घेण्याचा आनंद आहे तो पण खूप म्हणजे खूप पटीने चांगला आहे. शब्द नाही आहेत. मी खरंच स्वतःला नशीबवान समजतो की आजच्या दिवशी मला इकडचे दर्शन घडले आणि अत्यंत छान. चला आता आज जाऊया, भेटूया पुढे.
तर आपण आता आलो आहे भस्माच्या डोंगरवरती. इथे आल्याच्या नंतर मला कळलं की हे आपलं जसं आपण म्हणतो की खूप मोठे मोठे डोंगर असतात, तर असं कोणत्याच प्रकारचं मोठं डोंगर नाही आहे. एक भस्म डोंगर आहे जिथे श्री परशुराम आणि बाकी ऋषीमुनी यांनी घोर तपस्या करून जेव्हा त्यांचं प्रकट झालं तेव्हा ते पूर्णपणे जे ती राख गोळा केली गेली, त्याला छोटे छोटे डोंगर बनवले, तेव्हा जाऊन इकडचं नाव डोंगर भस्माचा डोंगर असं पडलं. तर आता आतमध्ये आपण जातो आहोत आणि आतमध्ये जे मंदिर आहे परशुरामांचं आहे, श्री गुरुदेव दत्त महाराजांचं आहे. काही आतमध्ये अजून हे आहेत ऋषीमुनी आहेत जे बसले आहेत. मी सर्विस तुम्हाला दाखवतो. चला आतमध्ये. आता इथून मी तुम्हाला सगळं काही दाखवतो, तुम्ही पहा. चला. श्री गुरुदेव दत्त. हे बघा, आता पाहू शकता आपण इकडे आलो आहे. सर्वात आधी आलो इकडेला आपल्याला चप्पल आपल्या काढायचे आहेत. आतमध्ये चप्पल घालून नाही जायचं आहे, कारण हे खूप पवित्र स्थान आहे, त्यामुळे इकडे चप्पल काढायची आहे. बघा, हे ऋषीमुनी जे बसले आहेत या साईडला, खूप भक्तजन आहेत. त्याच्यानंतर आता आपण जाऊया आतमध्ये. मी देखील चप्पल काढतो आणि आपण आतमध्ये जाऊया. आणि इकडचं भस्म थोडं मला पण घरी घेऊन जायचं आहे, तर मी पण ते थोडं भस्म सोबत घेऊन जाणार आहे घरी. त्याच्या आधी आतमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवतो, दर्शन घडवतो. तर इथे बघा, ह्या बोर्डवरती पण थोडी माहिती लिहिली आहे की एक मूठ किंवा चार मूठच एवढं तुम्ही भस्म घेऊन जावा. इकडचं हे एक मोठं सत्य असं आहे की आपण भस्म लाखो जण येऊन घेऊन जातात, पण अजून देखील हा भस्माचा डोंगर किंवा हे भस्म संपलं नाही आणि ते संपणारही नाही, कारण श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद आहे. हे बघा, मी म्हटलं एक बारकं मंदिर आहे इकडे. हे परशुराम देवांचं मंदिर आहे. इकडचं पण आपलं दर्शन झालं आणि आपण दर्शन घेऊन आता निघूया मुख्य मंदिरला. चला, भेटूया तिकडे. चला मग मंडळी, घेऊया आतमध्ये दर्शन मंदिरामध्ये. आपल्याला इथून पुढे प्रस्थान करायचं आहे. इकडची बाजारपेठ, आपल्याला इथं वस्तू भेटतील. मंदिर, छोटे छोटे फोटो, रुद्राक्ष, माळा, जे आपल्याला समोर दिसते बघा दत्त मंदिर. आता त्याच्या आतमध्ये जायचं आहे आपल्याला. गर्दी खूप आहे, तर कमीत कमी 2 ते 3 तास लागतील आपल्याला दर्शन घेण्यासाठी, आणि आपण ते दर्शन पूर्ण घेणार आहोत आणि तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या आतलं दर्शन भेटेल. सो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, तर आपल्याला कळेल की मंदिर पण, दर्शन पण आणि सर्व गोष्टी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दर्शन घडेल. चला मंदिरात. आलो आपण मंदिराच्या आतमध्ये. आता इथून पुढे बघा, मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. कॅमेरा खूप जवळ नेला आहे, दर्शन व्यवस्थित होतील. चला, मी तुम्हाला भेटूया आता नंतर. तर मंडळी, झालं दर्शन. आपण आलो बाहेर. 3 तासानंतर दर्शन झालं. आपल्याला व्लॉग कसा वाटला प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया. धन्यवाद.